विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पोएम ही अभ्यासलेली आहे आणि आता आपल्याला त्या पोएमच्या आधारावर म्हणजे पोएम अभ्यासत असताना त्यामध्ये जे काही मार्जिनल क्वेश्चन दिलेले असतात ते आता अभ्यासून घ्यायचे आहेत. मार्जिनल क्वेश्चन म्हणजे काय बरं? तर मार्जिनल क्वेश्चन म्हणजे पोएम अभ्यासत असताना जी क्वेश्चन आपल्याला विचारली जातात ती क्वेश्चन. आता पहिला क्वेश्चन विचारलेला आहे थिंक, डिस्कस अँड आन्सर. याचा अर्थ काय होतंय बरं? थिंक म्हणजे विचार करा, त्यावर चर्चा करा आणि नंतर तुमचं उत्तर लिहा. आता क्वेश्चन काय विचारलेला आहे बघून घेऊया. व्हॉट वुड बी द होप बर्ड्स फूड? काय विचारलेला आहे? व्हॉट वुड बी द होप बर्ड्स फूड? कॅन इट लिव्ह ऑन विदाउट दॅट फूड? म्हणजे काय? जी होप हा पक्षी म्हणजे होप या कवितेमध्ये होपला कशाचं रूप दिलेलं आहे, कशाची तुलना कशासोबत केलेली आहे? तर निर्जीव वस्तूची तुलना सजीव वस्तू सोबत केलेली आहे, सजीवा सोबत केलेली आहे. म्हणजे काय? होपला पक्षी संबोधलेला आहे इथं. आणि या होपचं खाद्य काय आहे हे इथं विचारलेलं आहे. आता ह्या होपचं खाद्य काय असेल बरं? आणि नंतर काय विचारलेलं आहे? कॅन इट लिव्ह ऑन विदाउट दॅट फूड? आणि ही काय त्या फूड शिवाय राहू शकते का, की म्हणजे सर्वाइव्ह करू शकते का, असं त्यामध्ये विचारलेलं आहे. तर आपले आन्सर असणार आहे द होप बर्ड डज नॉट हॅव एनी फूड. म्हणजे द होप हा पक्षी आहे त्याला कुठल्याही प्रकारचं काय लागत नाही, अन्न लागत नाही. इट कॅन सर्वाइव्ह विदाउट फूड इवन इन डिफिकल्ट कंडिशन्स अँड स्ट्रेंज एरियाज. तो कितीही कठीण परिस्थिती येऊ दे किंवा स्ट्रेंज एरिया जरी असेल तर त्यामध्ये काय तो बिना फूडनी काय करतो? सर्वाइव्ह करतो, म्हणजे जिवंत राहू शकतो. तर अशा ह्या होप म्हणजे आशेच्या पाखराला कुठल्याही अन्नाची काय नसते, गरज नसते. तर हे याचं झालं काय? आन्सर. नंतर आपलं वर्कशॉप, इंग्लिश वर्कशॉप म्हणजे हा पोएमवर आधारलेलं काय आहे? वर्कशॉप पाहिजे. आता क्वेश्चन इथं काय केलेले आहेत विचारलेलं आहे. पहिला क्वेश्चन कोणता आहे बरं? मॅच द फॉलोविंग म्हणजे काय? जोड्या जुळवा. म्हणजे इकडे पण काही वर्ड्स दिलेले आहेत आणि त्यांच्याशी रिलेट करणारे इथे काही फ्रेजेस किंवा त्यांचे अर्थ दिलेले आहेत. आणि याचा आता आपल्याला काय करायचे? याच्या जोड्या जुळवायच्या. म्हणजे होपची जोडी तिच्याशी रिलेटेड असणाऱ्या शब्दाशी आपल्याला जोडी जुळवायची आहे. तर अशा प्रकारे काय करायचंय? जोड्या जुळवायच्या. आता बघू आपण कशा जोड्या जुळवायच्या. तर बघा, होप म्हणजे काय? आशा. आणि या कवितेमध्ये आशेला काय म्हटलंय बरं? तर आशेला म्हटलेलं आहे बर्ड म्हणजे काय? पक्षी. म्हणजे आशेला पक्षी असं संबोधण्यात आलेलं आहे. म्हणून होपची जोडी कोणासोबत लागेल? तर होपची जोडी लागेल बर्ड सोबत. त्याच्यानंतर आहे गेल आर स्टॉर्म म्हणजे वादळी परिस्थिती किंवा तुफानी परिस्थिती असं संबोधलेलं आहे कवितेमध्ये. त्याचा अर्थ इकडे दिलेला आहे. कोणता असेल ते बघूया. डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स, टफेस्ट टाइम्स इन लाईफ. तर याचा अर्थ होतो गेल आर स्टॉर्मचा अर्थ होतो टफेस्ट टाइम्स इन लाईफ. आणि मग आपण याची जोडी याच्यासोबत जुळवून घेऊया. त्यानंतर आहे कीप वॉर्म म्हणजे आपल्याला सेफ फील करावं होतं याच्यामध्ये. तर कशाची आता इथं कोणता अर्थ दिलेला आहे? प्रोव्हाइड कम्फर्ट म्हणजे आपल्याला सेफ फील करवणं, कम्फर्ट फील करवणं असा याचा अर्थ होतो. म्हणून याची जोडी कोणासोबत लागेल? तर कीप वॉर्म म्हणजे काय होईल? प्रोव्हाइड कम्फर्ट. त्याच्यानंतर आहे चिलेस्ट लँड. काय आहे? चिलेस्ट लँड म्हणजे डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. म्हणून चिलेस्ट लँड याची जोडी कोणासोबत जुळेल? तर ती जुळेल डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. नंतर आहे अ क्रम्ब. क्रम्ब म्हणजे काय होते? छोटासा तुकडा. आणि बघा बरं इथं आहे का त्या अर्थाशी काही? हो आहे, अ व्हेरी स्मॉल बीट. म्हणून याची जोडी याच्यासोबत लागेल किंवा क्रमचा अर्थ काय होईल? अ व्हेरी स्मॉल बीट. आणि अशा प्रकारे आपण आता काय केलेले आहेत? तर जोड्या जुळवून घेतलेल्या आहेत. यूज द, आपण आता दुसरा क्वेश्चन बघूया.
यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब इन इच लाईन. म्हणजे ह्या लाईन दिलेल्या आहेत त्यामध्ये ह्या ब्रॅकेट मध्ये जो काही वर्ब दिलेला आहे त्याचा योग्य रूप आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला त्याचं योग्य रूप आपल्या आन्सर मध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे. तर याच्या बाबतीत मी एक छोटस कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून देतो. बघा, आपला वाक्य जर प्रेझेंट इंडेफिनिट सेंटेन्स असेल आणि त्या वाक्यात जर आपला सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर मध्ये असेल किंवा अदर फॉर्म मध्ये असेल, म्हणजे ही, शी, इट, दॅट किंवा अदर फॉर्म आला असेल, तर अशा वेळेस वर्बला काय लावतात, ईएस लावतात. तर आता ईएस वर्बला केव्हा लावतात, तर वर्ब हा कशाने एंड होत असेल, CH, SS, O, X, Z यांनी जर आपला वर्ब एंड होत असेल तर अशा वेळेस तिथे काय लावला जातो, तर या वेळेस लावला जातो ईएस. कायला लावला जातो, ईएस. आता बघा बरं आपल्या याच्यामध्ये काय आहे, पर्च आहे की नाही, PARCH. तर आपल्याला काय वर्बचं योग्य प्रॉपर फॉर्म काय होणार इथे, PARCH ES. कळलं इथपर्यंत. जर एंड SS ने होत असेल म्हणजे क्रॉस, तर अशा वेळेस काय होणार, क्रॉसेस. आला ES, ऑक्स, याचं काय होणार, ऑक्सेस. झालं. अशा प्रकारे जेव्हा वर्ब हा SH, CH, SS, O, X, Z ने एंड होत असेल तर अशा वेळेस काय लावला जातो, ES लावला जातो. नंतरचा आपण दुसरा रूल बघून घेऊया. जेव्हा वर्ब काय होतो, वाय ने एंड होतो. जेव्हा आपला वर्ब असेल आणि तो कशाने एंड होत असेल, वाय ने. परंतु लक्षात ठेवा, जसं आपला हा क्राय आहे की नाही, त्याच्या एंड कशाने झाला, वाय. पण वायच्या आधी जर आर आला म्हणजेच काय आला, कॉन्सोनंट आहे. हा लेटर काय व्हावेल आहे का, नाही. तर हा काही आहे, कॉन्सोनंट आहे. तर अशा वेळेस इथं काय लावायचं, CRIES. हा पण काय झालेला आहे, ES. अशा वेळेस सुद्धा काय लावायचं, ES लावायचं. आणि जर प्ले, परंतु आपला वर्ब जर वायनी एंड होत असेल परंतु वायच्या आधी जर ये आला म्हणजे वावेल आला तर त्याचं काय होते मग योग्य रूप, PLAYS. त्याला सिम्पली येस लावून टाकायचं. काय करायचं, सिम्पली येस लावून टाकायचं. आणि जर वायच्या आधी जर आर आला म्हणजेच कॉन्सोनंट आला तर त्याच्या आधी काय, त्याच्या मग नंतर प्रॉपर फॉर्म लिहायचं असेल तर तिथे काय लावायचं, IES लावायचं. हे समजलेलं आहे. वायच्या आधी जर कॉन्सोनंट आला, आपला वर्ब आहे क्राय, वायनी एंड होत आहे, वायच्या आधी कॉन्सोनंट आला तर त्याचं योग्य रूप काय होणार, CRIES. तर तिथे काय लागणार, IES. परंतु आपला दुसरा वर्ब आहे तो पण वायनी एंड होत आहे परंतु त्याच्या आधी काय येत आहे, वावेल येत आहे. तर तो कशाने, त्याचा प्रॉपर फॉर्म काय होणार, PLAYS. तिथे काय लागणार, फक्त येस लागणार. तर हा झाला काय त्याचा दुसरा रूल. आणि आपला तिसरा रूल बघून घेऊया. याच्या व्यतिरिक्त जर जे काही वर्ब आले असतील तर त्यांना काय लावायचं, आपण फक्त येस लावायचं. जसं की इथं आहे सिंग, सिंग आहे तर याचं काय होणार, सिंग. कळलं इथपर्यंत. आपण 3 रूल पाहून घेतलेले आहेत. कोणते कोणते, जर वाक्याच्या व्हर्बच्या शेवटी काय काय आल्या, CH आला, SS आला, OXZ आला तर तिथे ES लावायचा. जर व्हर्बच्या एंडला Y आला आणि वायच्या आधी जर कॉन्सोनंट आला तर IES लावायचा. आणि वायच्या आधी जर वावेल आला तर फक्त एस लावायचा. तर अशा प्रकारे आपण 3 रूल पाहून घेतलेले आहेत. आणि ह्या 3 रूलच्या आधारावर आता आपल्याला आपले क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. बघूया पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे. होप इज द थिंग विथ फिदर्स दॅट पर्च इन द सोल. आता ही होप हा सब्जेक्ट आहे परंतु हिला कन्सिडर केलेला ह्या नाउनला हा काय आहे आपला
सब्जेक्ट आहे, परंतु सब्जेक्टचं नाव जे आहे होप तेच परत घेतलेलं आहे का इथे? तर नाही. म्हणजे आपला सब्जेक्ट काय आहे? हा थर्ड पर्सन सिंग्युलर आलेला आहे. दॅट आलेला आहे, होप आलेलं असतं तर नाउन झालेलं असतं, पण जो हा प्रोनाउन आहे तर हा काय आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे परचं काय होणार इथे? परचेस होणार. काय होणार? परचेस होणार. म्हणून आपलं आन्सर काय येणार? दॅट परचेस इन द सोल. कळलं? दॅट परचेस इन द सोल. त्याच्यानंतर दुसरा बघून घेऊया. अँड सिंग द ट्यून्स विदाउट द वर्ड्स. म्हणजे काय होईल? आता ब्रॅकेटमध्ये आता सिंग आलेला आहे. आपण 3 रूल पाहिलेले आहेत. इथे कोणता रूल लागेल बरं? तर आपला तिसरा रूल लागेल. म्हणजे आपण जे आधी 2 वरचे रूल शिकलो ना, त्यामध्ये जर आपले वर्ब नाही आले तर तिसऱ्या रूल मध्ये आपल्याला सिम्पली काय लावायचं असतं? एस लावायचं असतं. म्हणून इथे तिसरा रूल अप्लाय होईल आणि आपला आन्सर काय होणार? अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स. काय होणार? अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स. सिंगला काय लागलेला आहे? सिम्पली एस लागलेला आहे आणि सिंगचं काय झालेलं आहे इथं? सिंग झालेला आहे. बघा, अँड हा सुद्धा कशाला डिनोट करतं? हा सुद्धा होपला डिनोट करतं. म्हणजे हा सुद्धा थर्ड पर्सन सिंग्युलर नेमच आहे. त्यानंतर आहे अँड नेव्हर स्टॉप ऍट ऑल. अँड नेव्हर इन ब्रॅकेट स्टॉप ऍट ऑल. आता बघा कोणता रूल लागते? आपण 3 रूल शिकलेला आहोत आणि त्यानुसार तिसरा रूल लावायचा, तो म्हणजे अँड नेव्हर स्टॉपला फक्त येस लावायचा आणि काय तयार होईल आपले आन्सर? अँड नेव्हर स्टॉप्स ऍट ऑल. तर अशा प्रकारे आपण व्हर्बचा योग्य रूल लावलेला आहे आणि त्याचे प्रॉपर फॉर्म मध्ये रूपांतर करून आपले आन्सर काय केलेले आहेत? तयार केलेले आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. पुढील क्वेश्चन काय म्हणतो बघा. रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. म्हणजे काय झालेलं आहे? फास्ट, हाय, ग्रेट, वार्म, स्लो, लो, ब्राईट, कोल्ड हे आपले काय आहेत? वर्ड दिलेले आहेत. आता काय करायचंय? हा जो एक्झाम्पल आहे याला चांगल्याने काय करायचं? आपल्याला वाचून घ्यायचं आहे आणि हा एक्झाम्पल काय म्हणत आहे त्यानुसार काय करायचं? आपल्याला आपला पॅटर्न नुसार लिहून घ्यायचं आहे. आता तुम्हाला बघितल्यावर दिसतंय काय की हा कशाचं रूप आहे? तर मला तर बघून असं वाटत आहे की हे डिग्रीचं रूप आहे. काय आहे? हे डिग्रीचा प्रकार आहे. आता डिग्री म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. डिग्री म्हणजे काय? तर आता डिग्री कशी बनते किंवा डिग्री म्हणजे काय हे आधी जाणून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला ऍडजेक्टिव्ह बघावं लागेल. काय करावं लागेल? आता आपल्याला ऍडजेक्टिव्ह बघावं लागेल. आता हे ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय असते बरं? ते आता थोडक्यात जाणून घेऊया. आता बघा, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो, तुम्ही तुमच्या फ्रेंडला भेटता, एखाद्या अननोन पर्सनला भेटता, आपल्या फॅमिलीला भेटता, एखाद्या रिलेटिव्हला भेटता, भेटल्यानंतर तुमचं त्यावर मत काय असतं? तुम्ही त्याच्यावर एखादा ना एखादा कॉमेंट जरूर करता. जसं की तो खूप इंटरेस्टिंग पर्सन होता, तो खूप गोड होता, तो खूप फॅटी होता, तो खूप मस्त स्लिम होता, तो काय एकदम टॉल होता, एकदम लहान होता, असं काय आपण कॉमेंट करतो. आता ही जी कॉमेंट आहे ना, ह्या कॉमेंटलाच काय म्हणतात? ऍडजेक्टिव्ह म्हणतात. म्हणजेच काय? तर ज्याच्याविषयी आपण वर्णन करतो आणि हे वर्णन करणारे जे शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो. ऍडजेक्टिव्हची डेफिनेशन म्हणजे काय होते बघा. Adjectives are the words used to describe, modify the noun or pronoun. Means noun किंवा pronoun डिस्क्राईब करण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्या शब्दांना काय म्हणतात? ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात. डिग्री कशी बनते? आता आपल्याला डिग्रीवर जायचं आहे. आपण ऍडजेक्टिव्ह तर पाहिलं, आता आपण डिग्री म्हणजे काय हे बघून घेऊया. डिग्री ही ऍडजेक्टिव्ह पासून बनते. कशापासून बनते ही? डिग्री ही ऍडजेक्टिव्ह पासून बनते. समजा तुम्ही आता उन्हाळ्याचा सीझन आलेला होता, त्यामध्ये खूप असं तापमान होता, आपण गरमीने लाही होऊन गेलेलो होतो, तेव्हा तुम्ही म्हणत होता की आजचं तापमान खूप जास्त होतं, उद्याचं त्याहून जास्त होतं. म्हणजे आजचा सपोज 40 अंश सेल्सिअस होतं तर उद्याचं काय 42 होतं,
परवाचा 43°C होतं. म्हणजे काय, तापमानाची इथे काय वाढलेली आहे, डिग्री वाढली. आता हे डिग्री म्हणजे काय होते, लेवल. जर तुम्ही एखाद्याची तारीफ करता, एखाद्यावर कॉमेंट करता, एखाद्याची तुलना करता, तर काय करता, त्या ऍडजेक्टिव्हची काय करता, डिग्री वाढवता. काय करता, ऍडजेक्टिव्हची डिग्री वाढवता. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगू का? आता बघा, तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत आहात, तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला, तर तुम्ही काय कराल, व्हिडिओला लाईक कराल. आणि हा तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला, ह्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला दुसऱ्यालाही सांगावं असं वाटलं, तर तुम्ही काय कराल, ह्या व्हिडिओला लाईक कराल, दुसऱ्याला शेअर कराल किंवा सबस्क्राईब सुद्धा कराल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला खूपच जास्त आवडला, म्हणजे अति जास्त आवडला, तर तुम्ही काय करून टाकाल, लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल आणि बेल नोटिफिकेशनची जी बेल असते ती पण क्लिक करून ठेवाल. म्हणजे येणारे पुढचे नोटिफिकेशन काही आहे ते तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ काय बघायला मिळत जातील. तर आता तुम्ही इथे काय केलं, तर आमच्या व्हिडिओची काय केली, डिग्री वाढवली. काय केली तुम्ही, आमच्या व्हिडिओची डिग्री वाढवली. तर अशी ही डिग्री कशापासून बनते, कशापासून बनते, तर ऍडजेक्टिव्हनी. आणि आपण ही डिग्री ऍडजेक्टिव्हनी बनलेली असते. आणि ह्या डिग्रीचे काय करतात, आपण 3 प्रकार पाडतो. आता हे तीन जे प्रकार आहेत ते कोणते कोणते, तर ते प्रकार आहेत पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह तसेच सुपरलेटिव्ह. कोणते कोणते ह्या डिग्रीचे प्रकार पडतात, किती प्रकार पडतात, तर 3, 1, 2 आणि ही 3. कोणते कोणते आहे, पॉझिटिव्ह, यालाच दुसरा सुद्धा नाव आहे ऍब्सोल्यूट. कोणतं नाव आहे याला, ऍब्सोल्यूट. तसंच दुसरा कोणता आहे, कंपॅरेटिव्ह. आणि तिसरा कोणता आहे, तर सुपरलेटिव्ह. ऍडजेक्टिव्ह पॉझिटिव्ह फॉर्म मधून सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये चेंज करत असताना, आता बघा हे जे पॉझिटिव्ह फॉर्म म्हणजे काय होते, तर हे झाले आपले नॉर्मल ऍडजेक्टिव्ह. काय झाले, हे आपले नॉर्मल ऍडजेक्टिव्ह. म्हणजे आपले जे ऍडजेक्टिव्ह आहेत, जे आपण वर्णन करणारे, डिस्क्राईब करणारे शब्द आहेत, ते म्हणजे काय झाले, आपले ऍडजेक्टिव्ह. आणि हे कुठे असतात, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये असतात. म्हणजे फास्ट, त्याच्यानंतर वीक, क्लेवर, हे जे आपले काय झाले, ऍडजेक्टिव्ह झाले. आणि हे कुठे असतात, पॉझिटिव्ह मध्ये असतात. तर बघा, पॉझिटिव्ह मधून कंपॅरेटिव्ह मध्ये आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये चेंज करत असताना हे जे ऍडजेक्टिव्ह आहेत, हे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये काय ऍज इट इज राहतात, जसे तसे. तर मी इथे घेतलं क्लेवर. आता मला याला कुठे कंपॅरिझन करायची, याला कुठे चेंज करायचं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये चेंज करायचं आहे. तर मी काय करेल, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये चेंज करत असताना क्लेवरला क्लेवरर बनवेल. काय बनवेल, क्लेवरर बनवेल. आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये चेंज करताना मी काय बनवेल, क्लेवरेस्ट बनवेल. म्हणजे मी काय केलं, इथे कोणत्या तरी प्रत्ययाचा वापर केला याला जोडण्यासाठी, हो की नाही, वापर केला की नाही, प्रत्यय जोडले. म्हणजे क्लेवर ऍडजेक्टिव्हला कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये चेंज करताना ईआर लावला आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये नेताना काय लावला, ईएसटी लावला. काय लावला, ईएसटी लावला. तर अशा प्रकारे काही रूल्स आहेत जे आपण पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह टू सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपण चेंज करत असताना काही रूलचा वापर करत असतो आणि ही डिग्री काय करत असतो, तयार करत असतो. आता बघा इथे पहिला रूल काय म्हणत आहे, तर पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये जर जात आहोत, म्हणजे आपण चेंज करत आहोत ऍडजेक्टिव्हला, तर पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह मध्ये जात असताना ईआर लागतो आणि इथे ईएसटी लागतो. हा झाला आपला पहिला रूल. जर ऍडजेक्टिव्हला वाय लागला असेल शेवटी, म्हणजेच आपला जो ऍडजेक्टिव्ह एंड्स विथ वाय, तेव्हा म्हणजे प्रिटी लिहिते मी इथे बघा, प्रिटी. तर काय आहे, कंपॅरेटिव्ह मध्ये प्रिटीयर होईल, म्हणजे आयईआर सुद्धा लागतो. आणि इथे इकडे लिहित असताना प्रिटीएस्ट लागतो, IEST. हा झाला आपला तिसरा रूल.
तर तिसऱ्या म्हणजे दुसरा रूल, आणि तिसऱ्या रूल मध्ये काय लावतो आपण कंपॅरेटिव्ह मध्ये? मोर, आणि सुपरलेटिव्ह मध्ये लिहिताना काय लावतो? मोस्ट. आता बघा ER आणि IER आणि R हे जे कंपॅरेटिव्ह टू सुपरलेटिव्ह मध्ये जर आपण चेंज करत असताना जे लावतो प्रत्यय, ते कशाच्या आधारावर लावतो आणि का बरं लावतो ते आता आपण बघूया. बघा आपण पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह मध्ये R किंवा R लावतो, केव्हा लावत असतो? जर आपला वर्ब आहे त्याचा उच्चार एकदाच होत असेल, म्हणजे तो एकाच उच्चारात येत असेल, जसं की वीक हा एकाच उच्चारामध्ये येते, म्हणजे काय? हा वन सिलॅबल आहे, याचा उच्चार एकदाच होतो. परंतु म्हणून आपण इथे काय लावतो? ER किंवा R, सिम्पली R लावतो किंवा ER लावतो, आणि इकडे EST सुपरलेटिव्ह मध्ये लावत असतो. आणि आपला वर्ब एंड विथ Y असेल तर IER, आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये चेंज करत असताना IEST लावत असतो. परंतु जर आपला वर्ड म्हणजे आपला ऍडजेक्टिव्ह जर वन सिलॅबल नसेल, म्हणजे एकाच उच्चारात येत नसेल, म्हणजे बघा मी इथं लिहिला ब्युटिफुल, ब्युटीफुल. आपण याला वाचताना किती उच्चारात वाचतो? ब्युटीफुल. एकदम एका उच्चारात येतो का? नाही, याला दोनदा उच्चार केल्यासारखं वाचावं लागतं, तुकडे पडतात ना याचे, इकडे एक आणि इकडे एक, म्हणजे हा वन सिलॅबल नसून हा मल्टी सिलॅबल आहे. आणि असे जेव्हा ऍडजेक्टिव्ह येतात आणि असा जेव्हा ऍडजेक्टिव्हचं कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये चेंज करायचं असेल, तेव्हा आपण काय लावतो? मोर, आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये नेत असताना काय लावतो? मोस्ट. तर कळले, हे झाले आपले रूल्स, आणि याच्याच आधारावर आपल्याला काय हे सुद्धा चेंजेस इथे करायचे आहेत, आणि आपल्या ह्या ब्लँक्स काय करायचे आहेत? भरायचे आहेत. बघा मित्रांनो, आपण जे आता रूल्स पाहिले त्यावर आता आपण काय करूया? एक्झाम्पल्स घेऊया. काय म्हणत आहे? पहिला एक्झाम्पल बघा, स्वीट, स्वीटर आणि स्वीटेस्ट. काय दिलेलं आहे? स्वीट, स्वीटर आणि स्वीटेस्ट. सर्वात आधी आपण त्यांचे डिग्रीचे प्रकार लिहून घेऊया इथे, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये. स्वीट म्हणजे काय होतं? तर स्वीट म्हणजे होते गोड. काय होते? गोड. आता मला समजा मी म्हटलं की निशा इज स्वीट गर्ल, म्हणजे काय? निशा ही गोड मुलगी आहे. परंतु मला निशाची तुलना कोणासोबत करायची आहे? अनिता सोबत करायची. कोणासोबत? अनिता सोबत. तर मी काय म्हणणार? नीता ही अनितापेक्षा काय आहे? गोड आहे. म्हणजे मी कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये काय केलं जातं? तर दोन व्यक्तींची, दोन वस्तूंची काय केली जाते? तुलना केली जाते. आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये तीच वस्तू किंवा तीच व्यक्ती कशी सर्वोत्तम आहे हे दाखवले जाते. म्हणून इथं काय होईल? नीता इज स्वीट गर्ल, नीता ही गोड मुलगी आहे. कोणापेक्षा? कोणापेक्षा आहे? अनितापेक्षा. आणि तिच्या ज्या क्लासमध्ये ज्या मुली आहेत त्या सर्वांमधून नीता ही काय आहे? स्वीटेस्ट गर्ल आहे, म्हणजे अतिशय गोड मुलगी आहे. आता इथे बघा, आपण ते 3 रूल शिकून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह फॉर्म आपला नॉर्मल असतो, तिथे जशाच्या तसं राहतो. परंतु कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आपण काय लावतो? तुलना करत असताना ER लावला जातो. कोणता प्रत्यय लावला जातो? ऍडजेक्टिव्हला ER लावला जातो, आणि त्याचा कंपॅरेटिव्ह फॉर्म बनवला जातो. तसेच सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला काय लावावा लागतो? EST हा प्रत्यय लावून तीच गोष्ट, तीच वस्तू कशी सर्वोत्तम आहे ही कुठे दाखवलं जातं? हे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये दाखवलं जातं. नंतरचं आता आपण उदाहरण बघूया. कोणतं आहे? फास्ट. फास्ट म्हणजे काय होतंय? फास्ट म्हणजे होते जोरात. आता बघा, मी म्हटलं एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे सुनील. काय आहे? सुनील. सुनील जोरात धावतो. परंतु जर मी सुनीलची तुलना अमित सोबत केली तर मी असं म्हणेल की सुनील हा अमित पेक्षा जोरात धावतो. म्हणजे च्यापेक्षा अमित पेक्षा जोरात धावणारा मुलगा कोणी? कोण? सुनील. मग काय कंपॅरेटिव्ह मध्ये इथं काय येईल? फास्टर, च्यापेक्षा जोरात. आणि त्या सर्वांमध्ये सर्वोत्तम असा फास्टर म्हणजे जोरात धावणारा एकमेव मुलगा कोण आहे? तर सुनील आहे. म्हणून सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये काय होईल? फास्टेस्ट म्हणजे
त्याशिवाय कोणीही तिथं असणारी मुलं काय करू शकत नाही, जोरात धावू शकत नाही. म्हणून सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये फास्टेस्ट होईल, जे की फास्टला आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये चेंज करत असताना ER हा प्रत्यय लावला आणि सर्वोत्तम त्याला जेव्हा दाखवायचं होतं आपल्याला, तेव्हा आपण EST हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये प्रत्यय लावून आपण काय बनवला, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. तर हे 2 उदाहरण झाली. त्यानंतर तिसरा उदाहरण बघूया, हाय. हाय म्हणजे उंच. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये चेंज करत असताना तो काय होईल, च्या पेक्षा उंच आणि सर्वात उंच काय होईल, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये हायएस्ट काय होईल, हा हायएस्ट होईल. त्यानंतर बघा ग्रेट. ग्रेट म्हणजे महान, च्या पेक्षा महान, ग्रेटर. ER प्रत्यय लावून आपण त्याची कंपॅरिझन केली असता आपल्याला कोणता शब्द मिळाला, ग्रेटर. ग्रेटर म्हणजे काय होतं, च्या पेक्षा महान आणि सर्वात महान म्हणजे काय येईल तिथे, ग्रेटेस्ट. काय येईल तिथे, ग्रेटेस्ट येईल. त्यानंतर आहे वार्म. वार्म म्हणजे काय होईल, उबदार. च्या पेक्षा उबदार, वार्मर. ER प्रत्यय लावला आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये म्हणजे आपण येईल कंपॅरिझन केलं, च्या पेक्षा उबदार आणि सर्वात उबदार म्हणून सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये नेला आणि तिथं काय बनला, EST प्रत्यय लावून वार्मेस्ट म्हणजे सर्वात उबदार. त्यानंतर आहे स्लो. स्लो म्हणजे हळू, च्या पेक्षा हळू म्हणजे स्लोवर. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण ER प्रत्यय लावला आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करत असता आपण EST म्हणजे सर्वात. स्लो म्हणजे हळू, सर्वात च्या पेक्षा हळू आणि हा सर्वात हळू, स्लोवेस्ट. काय झाला, हा स्लोवेस्ट. त्यानंतर आहे लो. लो म्हणजे कमी, च्या पेक्षा कमी. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ER प्रत्यय लावून काय बनवलं आपण, लोअर आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये EST प्रत्यय लावला आणि आपण काय बनवला, सर्वात कमी, लोवेस्ट. त्यानंतर आहे ब्राईट. ब्राईट म्हणजे उजळ आणि आता आपण तुलना करायची आहे तर काय होईल त्याचा, ब्राईटर आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये काय होईल, ब्राईटेस्ट. त्यानंतर आहे कोल्ड. कोल्ड म्हणजे थंड. 2 प्रदेशांची तुलना केली असता आपण आपल्याला दिसलं की च्या पेक्षा थंड. तुलना केली असता आपण कंपॅरिझन केलं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये, आपण ER प्रत्यय लावला आणि काय बनवलं त्याला, कोल्डर. आणि सर्वात थंड, अतिशय थंड प्रदेश मध्येला आपण कोल्डेस्ट म्हणतो म्हणून EST प्रत्यय लावला ना आपण काय बनवलं त्याला, कोल्डेस्ट. नंतरच्या उदाहरणाकडे बघूया. इथे आपण ER प्रत्यय लावला, कुठे आपण इथे लावला आपण ER आणि इथे लावला EST. कळलं, आपण पहिला रूल वापरला. त्यानंतर दुसरा रूल वापरूया दुसऱ्या उदाहरणांमध्ये. नंतरचा एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल काय आहे बघा, स्ट्रेंज. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह डिग्री. ओके. नंतर काय आहे स्ट्रेंज. आता स्ट्रेंज म्हणजे काय होते, स्ट्रेंज म्हणजे होते विचित्र. काय होते, विचित्र. आता 2 विचित्र गोष्टींची तुलना करायची आहे तर मी इथं प्रत्यय लावला R. कोणता लावला, R. आणि काय बनवलं त्याला, त्याला बनवला गेला स्ट्रेंजर म्हणजे च्या पेक्षा विचित्र आणि अतिशय विचित्र. तर तो काय होईल, स्ट्रेंजेस्ट. ST प्रत्यय लावला आपण आणि आपण काय बनवलं, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये त्याला स्ट्रेंजेस्ट, अतिशय विचित्र असं बनवलं. त्यानंतर दुसरं आहे ब्रेव. ब्रेव म्हणजे धाडसी, त्याच्यापेक्षा धाडसी, ब्रेवर. R प्रत्यय लावला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आणि ST प्रत्यय लावून सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये त्याला काय बनवण्यात आलं, त्याला बनवलं आहे धाडसी, अतिशय धाडसी. म्हणजे त्याच्यासारखा धाडसी कोणी नाही. तो कोण असेल, ब्रेवेस्ट. कोण असेल, ब्रेवेस्ट. आता आहे फाईन. फाईन म्हणजे छान किंवा ठीक, त्याच्यापेक्षा ठीक, फायनर. R प्रत्यय लागला आणि सर्वात ठीक म्हणून फायनेस्ट. ST प्रत्यय लागून सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपण काय बनवलं, फायनेस्ट. त्यानंतर आहे सिंपल, साधा, त्याच्यापेक्षा साधा आणि हा सर्वात साधा. सिंपल, सिंपलर, सिम्पलेस्ट. काय झालं, सिंपल, सिंपलर, सिम्पलेस्ट. त्यानंतर आहे लार्ज. लार्ज म्हणजे मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, लार्जर. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये R प्रत्यय लावला आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये अतिशय मोठा, त्याहून मोठा कोणी नाही म्हणून लार्जेस्ट. कोण, लार्जेस्ट.
एसटी प्रत्यय लावला. दुसरा बघा क्लोज. क्लोज म्हणजे बंद, त्याहून बंद आणि हा सर्वात बंद. म्हणजे क्लोज म्हणजे काय होते, आपण बंद म्हणू शकतो, बंद करणे, किंवा क्लोज म्हणजे काय होते, जवळ, त्याहून जवळ आणि हा सर्वात जवळ. सॉरी माफ करा, अर्थ चुकलेला होता. क्लोज म्हणजे काय होते, जवळ, क्लोजर म्हणजे त्याहून जवळ आणि क्लोजेस्ट म्हणजे अतिशय जवळचा. वाईज, वाईज म्हणजे शहाणा, वायझर म्हणजे त्यापेक्षा शहाणा आणि हा अतिशय शहाणा. त्याच्यानंतर आपण तिसरा उदाहरण बघून घेऊया, तो म्हणजे वाय जिथे लागलेला आहे ते उदाहरण. हा कोणत्या रूलशी रिलेटेड आहे, रूल नंबर आपण पाहिला पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. हा लागला होता नॉर्मल मध्ये ER लागतो आणि EST लागतो. नंतर पाहिला आर आणि ST, आणि तिसरा पाहूया वाय जिथं बनवेल IER आणि IEST. नंतरचा बघूया प्रिटी. प्रिटी म्हणजे काय होते, सुंदर. दोन प्रिटी मुलींची आपल्याला तुलना करायची आहे, तर आपण त्याला काय म्हणू, अतिशय सुंदर. ही होईल प्रिटीएस्ट, अतिशय सुंदर, आणि ही प्रिटियर. म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये त्याला काय बनवलं तर आपल्याला काय होईल, मिळेल प्रिटियर. आपण इथं काय केला, वायला वगळलं आणि त्याच्या ऐवजी प्रत्यय लावला. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये IER आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये लावला प्रत्यय IEST. इथं लिहिलं सुद्धा आहे बघा, नोट द चेंजेस इन द लास्ट लेटर. म्हणजे लास्ट लेटरला वगळायचं आहे आणि तिथे काही चेंजेस करायचे आणि त्यानुसार आपले एक्झाम्पल्स लिहून घ्यायचे आहेत. IER प्रत्यय लावला आणि इथे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये काय लावलं, IEST. त्यानंतरचा उदाहरण बघूया, नाष्टी. नाष्टी म्हणजे काय, ओंगळवाना. दोन विचित्र गोष्टी आहेत, म्हणजे दोन तिटकारा आणणाऱ्या गोष्टी जर असल्या आपल्याकडे तर आपण तुलना करायची आहे, तर नाष्टीयर त्यापेक्षा तिटकारा आणणारा म्हणून काय होईल, नाष्टी. कंपॅरिझन मध्ये काय होईल, IER प्रत्यय लावला आपण नाष्टीयर, आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये काय होईल, नाष्टीयस, IEST. IEST हा प्रत्यय लावला आणि आपण बनवला नाष्टी, नाष्टीयर, नाष्टीएस्ट. त्यानंतर आहे हंग्री. काय आहे, हंग्री म्हणजे भूक, भुकेला. दोन भुकेल्या व्यक्तींची आपण तुलना केली तर काय होईल, त्याहून भुकेला, आणि हा सर्वात भूकमारी असलेला भुकेला प्राणी म्हणजे हंग्रीएस्ट. त्यानंतर आहे अँग्री म्हणजे राग, जास्त त्यापेक्षा रागात असणारा, आणि हा अँग्रीएस्ट, सर्वात रागात असणारा. नॉटी, नॉटी म्हणजे खोडकर. दोन आपण व्यक्तीची तुलना केली, दोन नॉटी मुलांची जर आपण तुलना केली तर म्हणू शकतो हा नॉटी मुलगा आहे म्हणजे खोडकर मुलगा आहे, पण हा मुलगा त्याहून खोडकर आहे म्हणजे नॉटियर, आणि सर्वात नॉटियर म्हणजे सर्वात खोडकर मुलाला आपण काय म्हणू, नॉटिएस्ट. तर अशा प्रकारे हे झाले आपण जे रूल्स बघितले, त्यावर आपण काय बघितले, इथे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. आता आपण पुढील क्वेश्चन कडे वळूया. पुढील क्वेश्चन काय म्हणत आहे, फाइंड द फ्रेजेस आर लाईन्स इन द पोएम दॅट मीन द फॉलोइंग. आता इथे काही फ्रेजेस दिलेले आहेत. काय दिलेले आहेत, फ्रेजेस दिलेले आहेत, आणि त्यांचा अर्थ, त्यांच्याशी निगडीत अर्थाने येणाऱ्या कवितेत कोणत्या ओळी आलेल्या आहेत ते आता आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. आता बघा पहिली ओळ कोणती आहे, म्हणजे पहिला सेंटेन्स काय आहे, होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. म्हणजे काय, होप म्हणजे आशा काय असते, एकदम नाजूक आणि नाजूक वस्तू आहे किंवा नाजूक थिंग सोबत तिला रिलेटेड केलेला आहे, आणि त्या अर्थाने कवितेत कोणत्या ओळी आलेल्या आहेत आपल्याला बघून घेऊया. आपला आन्सर असणार आहे, होप इज द थिंग विथ फिदर्स. म्हणजे फिदर्स एकदम हलकी नाजूक असतात, आणि त्याच्याच अर्थाने इथे दिलेलं आहे, आणि त्या अर्थाने कोणत्या ओळी कवितेत दिलेल्या आहे, होप इज द थिंग विथ फिदर्स. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन बघा, होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. म्हणजे तुमच्या मनाला एक दिलासा देते, मनात सतत तुम्हाला
तुम्हाला धीर देते, अशा अर्थाची कोणती ओढ आलेली आहे बरं आपल्या कवितेमध्ये? बघा, दॅट परचेस इन द सोल अँड सिंग, म्हणजे ती तुमच्या मनामध्ये राहते आणि एक गाणं सतत काय करत असते? गुणगुणत असते. नंतर सी आहे बघा, होप इज नॉट अ वर्डी थॉट, इट इज मोर लाईक अ फिलिंग अँड इमोशन, म्हणजे जी होप आहे तिला शब्द नसतात, तर ती काय आहे? आपल्या मनात असणारी एक भावना आहे, एक विचार आहे, आपल्या फिलिंग्स आहेत, आपले इमोशन्स आहेत. अशा अर्थानं आपल्या कवितेमध्ये कोणती ओढ आलेली आहे बरं? तर ओढ आलेली आहे बघा, अँड सिंग्स द ट्यून विदाउट वर्ड्स, म्हणजे एक होप आहे जी आपल्या मनात सतत एक गाणं गाणत असते, गाणं म्हणत असते आणि तिला काहीही शब्द नसतात, म्हणून त्या अर्थाने इथे दिलेलं होतं. त्यानंतर आहे डी, इन द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स, काय दिलेलं आहे इथे? इन द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स होप ऑफर्स द ग्रेटेस्ट कम्फर्ट, म्हणजे तुम्हाला कुठलीही कठीण परिस्थिती येऊ दे, कुठलंही वादळ वारं तुमच्या जीवनात येऊ दे, ती होप काय करते? तुम्हाला एक दिलासा देते, एक कम्फर्ट झोन प्रदान करते की काही होऊन जाऊ दे, हे सगळं ठीक होईल. अशा प्रकारचा जो अर्थ आहे कोणत्या ओळीमध्ये आलेला आहे बरं? बघा, आपला आन्सर असणार आहे अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड, गेल म्हणजे डिफिकल्ट कंडिशन, अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म, कितीही वादळ वारं आलं, दॅट कुड अबॉज द लिटल बर्ड, तो आशेचं पाखरू आपली साथ कधीच सोडत नाही, अँड दॅट केप सो मेनी वार, आणि आपल्या मनाला सतत काय देत असते? तो एक दिलासा देत असते, एक उबदारपणा देत असते आणि आपल्याला सांगत असते की ही पण वेळ निघून जाईल, तू फक्त थोडं संयमाने वाग, ही पण वेळ निघून जाईल आणि तुला जे अचीव आहे, तुला जे प्राप्त करणारे गोल आहे ते सुद्धा तू एक दिवस नक्कीच प्राप्त करू शकशील. त्यानंतरच आहे बघा, होप इज नॉट इझिली डिफिटेड, म्हणजे ती तुम्हाला सहजासहजी सोडून जाणार नाही. त्या अर्थाने कोणती ओढ आलेली आहे कवितेमध्ये? अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल, ते कधीही आपल्या मनामधून संपू शकत नाही. होप हॅज गिव्हन कम्फर्ट टू मेनी पीपल, होप स्वतः प्रत्येकाच्या मनामध्ये असते, प्रत्येकाला ती दिलासा देत असते. आणि अशा अर्थाने कोणती ओढ आलेली आहे आपल्या कवितेमध्ये? दॅट केप्ट सो मेनी वॉर. नंतरच आहे जी, होप लिव्ज ऑन इन व्हेरी हार्ड टाइम्स इवन व्हेन इट गेट्स नथिंग फ्रॉम यू, कितीही कठीण परिस्थिती येऊ दे, कितीही मोठी कॅलॅमिटी येऊ दे, कितीही कोणताही कठीण प्रसंग आला तरी ही होप आहे ती आपल्याला कधीही सोडून जाऊ शकत नाही, ती नेहमी आपल्या मनात असते, एक विदाऊट वर्डचं एक गाणं, एक ट्यून गात असते आणि त्या बदल्यात आपल्याला काहीही मागत नाही. ती फक्त आपल्या मनात असते, आपल्याला दिलासा देत असते, ती म्हणत असते ऑल इज वेल, ऑल इज वेल, सगळं काही ठीक होईल, फक्त ही परिस्थिती निघून जाईल, आणि त्या बदलात ती होप आपल्याकडून काहीही मागत नाही. तर त्या अर्थाने कोणतं आलेलं आहे? एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड अ क्रम ऑफ मी, म्हणजे ती मला माझ्या जी मनात सतत माझ्या सोबत असते त्या बदल्यात मला एक तुकडा सुद्धा भाकरीचा किंवा जेवणाचा मागत नाही, किंवा त्या बदल्यात मला ती काहीच मागत नाही. नंतर आहे, नंतरचा क्वेश्चन बघून घेऊया. वी कॅन रिलेट मेनी ऑफ अवर फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस टू इव्हेंट्स ऑर थिंग्स इन नेचर. Which of our feelings or experiences can we relate to the following? म्हणजे इथे काय म्हणत आहे? आपल्या काही भावना असतात ज्या नेचरशी आपण जुळवून घेतो किंवा त्यांच्याशी आपण रिलेट करत असतो, म्हणजे त्या, आणि काही शब्द दिलेले आहेत त्यांच्याशी त्यांचा कोणता अर्थ लागतो ते इथे आपल्याला इथे काय करायचं आहे बघून घेऊया. तर बघा, डार्कनेस, डार्कनेस हा नेचरचा, म्हणजे नेचरचं साईन आहे. डार्कनेस म्हणजे काय? अंधार. तर अंधाराचा आपल्या जीवनाशी काय रिलेशन लागतो? तर आपण म्हणतो इव्हिल साईन, म्हणजे हे खूप नैराश्याचं एक काय आहे? साईन आहे किंवा प्रतीक आहे. त्यानंतर आहे स्टॉर्म, म्हणजे वादळ वारा. आता वादळ वारा हे निसर्गाचं आहे, परंतु आपल्या जीवनात आपण त्याला कसं काय रिलेट करतो? तर आपल्या काही डिफिकल्टीज असतात, आपल्याला काही प्रॉब्लेम्स असतात, आपली परिस्थिती क्रिटिकल असते, तेव्हा आपण काय म्हणतो? आपल्या जीवनात काय याला म्हणतो? एक
खूप मोठा वादळ आलेला म्हणतो. त्यानंतर आहे सनराईज. सनराईज म्हणजे सूर्योदय. आता जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा एकदम हॅपनिंग फील होतो, एकदम प्रसन्न असं वातावरण असतो. आणि तशाच आशयाशी आपण काय म्हणतो की बिगिनिंग. त्याला काय आपण म्हणतो, बिगिनिंग म्हणजे सुरुवात, प्रोग्रेस म्हणजे प्रगती, आपली वाढ होते, ग्रोथ. त्याच्याशी हा आपण काय करतो, रिलेट करत असतो. नंतर आहे अ लाईट शॉवर, म्हणजे एकदम हलका हलका प्रकाश असतो, ज्याला आपण कशाशी रिलेट करतो, आपल्या खुशीसोबत, म्हणजेच प्लीजर, आपल्या आनंदासोबत. त्यानंतर आहे सनशाईन, एकदम सूर्यप्रकाश, म्हणजे एकदम जसा चकाकतो सूर्य, त्याला काय म्हणतो आपण, हॅपीनेस. हॅपीनेस सोबत त्याला आपण काय करतो, रिलेट करतो. नंतर आहे अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे काय, भूकंप. भूकंप कसा येतो, एकदम सडनली येतो, अचानक येतो, आपल्याला न कळवता येतो. तसं आपण आपल्या जीवनात एखादी घटना आली जी आपल्याला न कळता आपल्या जीवनात आली, ज्यामुळे आपल्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो, आणि त्याच्याशीच रिलेटेड आपण काय म्हणतो, अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे इथं काय होईल मग, अ सडन व्हायलंट डॅमेज, म्हणजे एकदम अचानक परिस्थिती उद्भवते आपल्या समोर, ती परिस्थिती. नंतर आहे अ रेनबो. रेनबो म्हणजे काय, इंद्रधनुष्य. आणि इंद्रधनुष्य का नेहमी नेहमी येतो का, नाही, तर आहे तो अनएक्सपेक्टेड जॉय, म्हणजे कधीही ना अनुभवलेली खुशी, म्हणजे आपण इमॅजिनही केलेली नसते ती खुशी आपल्याला जेव्हा मिळते, तेव्हा आपण काय म्हणतो, रेनबो. नंतर आहे डॉन. डॉन म्हणजे काय होते, पहाट, नव्या दिवसाची सुरुवात. आणि त्याचा अर्थ काय होते, द बिगिनिंग ऑफ समथिंग, कशाची तरी सुरुवात होत आहे आपल्या जीवनात, तर आपण त्याला काय म्हणतो, डॉन. नंतर आहे डार्क क्लाउड्स, जेव्हा काळे ढग दाटून येतात. तर ही फ्रेज आपण केव्हा वापरतो, जेव्हा आपल्या जीवनात एकदम दुःखाचं वातावरण तयार झालेलं असतं, आपण डिप्रेशन मध्ये गेलेला असतो किंवा नर्वस फील करतो, तेव्हा हे डार्क क्लाउड्स आपण म्हणतो. तर त्याचा अर्थ काय होईल, सॅड ऑर डिफिकल्ट सिच्युएशन. नंतर आहे डस्क. डस्क केव्हा असतो, इव्हिनिंगला असतो, आणि म्हणूनच काय म्हणतात, ऑलमोस्ट द एंड ऑफ समथिंग, कशाची तरी शेवट असते, आणि तेव्हा आपण हा शब्द वापरतो, डस्क. नंतर आहे पिकॉक. पिकॉक हा शब्द उच्चारताच आपल्याला एकदम नाचरा मोर हा इमॅजिन होतो. आता नाचरा मोर हा जो प्रतीक आहे तो कशासाठी आहे, एकदम खुशीसाठी, एकदम प्रसन्नतेसाठी, आणि म्हणून काय होतो, एकदम प्लीजंट फिलिंग, त्याच्यासाठी आपण डिनोट करतो. आणि नंतर आहे फ्लड. फ्लड म्हणजे काय होते, पूर, महापूर. म्हणून काय होत इथे, काय होईल, महापूर म्हणजे अ लॉट ऑफ डिफिकल्टीज ऑर डॅमेजेस, म्हणजे खूप साऱ्या कठीण परिस्थिती आपल्या आयुष्यात येतात, खूप सारे डॅमेजेस येतात, तेव्हा आपण काय म्हणतो, फ्लड. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, राईट इन अ फ्यू लाईन्स अबाउट अन एक्सपिरियन्सेस ऑफ युअर ओन वेअर यू स्कोर्ड इन युअर एक्झाम्स मच मोर दॅन यू होप फॉर. व्हॉट डिड दॅट एक्सपिरियन्स टीच यू. म्हणजे काय, तुम्हाला एकदम इमॅजिनही नसतो की तुम्हाला आता ह्या परीक्षेत चांगले मार्क भेटतील, पण तुम्ही अचानक खूप अभ्यास केलेले असता, परंतु तुम्हाला त्याची इमॅजिनही नसते, तुम्हाला कल्पनाही नसते की तुम्ही एवढं चांगलं स्कोअर करू शकाल. आणि त्या परिस्थितीत जेव्हा तुम्हाला चांगले मार्क येतात, तुम्हाला चांगली रँक येते, तेव्हा तुम्हाला जो झालेला आनंद असतो तो तुम्हाला काय शिकवून जातो, हे यामध्ये आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर आपला आन्सर काय असणार आहे बघा, आय कुड गेट मच मोर मार्क्स इन एक्झाम्स दॅन होप्ड फॉर अँड आय वॉज ऑन द क्लाउड नाईन. म्हणजे जेव्हा मला खूप छान मार्क मिळाले तेव्हा मला अगदी आशा सुद्धा नव्हती की मला चांगले मार्क येतील, आणि जेव्हा मी माझा रिझल्ट पाहिला तेव्हा माझी खुशी काय होती, एकदम आसमानावर होती, सातव्या आसमानावर जसं आपण म्हणतो, त्या अनुषंगाने इथे फ्रेज वापरली होती, ऑन द क्लाउड नाईन. रिअली व्हेरी हॅपी, मी खरंच खूप खुश होतो. एव्हरीवन ॲडमायर्ड मी फॉर माय एफर्ट्स, सगळेजण माझ्या एफर्ट्सचं काय करत होते, कौतुक करत होते. इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स, तो खूप मोठा सुखद अनुभव होता. इट टॉट मी that if you hope for something heartily and work according to you can achieve anything according to your
होप अँड एक्सपेक्टेशन, होपिंग, अचिव्हिंग. म्हणजे इथं काय होते, या परिस्थितीने मला काय शिकवलं, जर आपण एखाद्या गोष्टीची मनामध्ये आशा ठेवली आणि ती इच्छा मनात धरून त्या अनुषंगाने जर कार्य केलं, आपण हार्ड वर्क केलं, आपल्या कार्याशी काय असलं डेलिकेट असतं, म्हणजे आपण एकदम निष्ठाने ते काम केलं, एकदम कन्सिस्टन्सी ठेवून केलं, तर आपल्याला पाहिजे असणारी रँक आपण काय करतो, नक्कीच मिळवू शकतो. आणि हे माझ्यासोबत झालेलं आहे. म्हणजे आपण एखादी मनात आशा धरली आणि त्यानुसार जर आपण हार्डवर्क केलं, तर आपण जी आशा ठेवतो ती नक्कीच काय येते, घडून येते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, धिस पोएम इज अन एक्झाम्पल ऑफ पर्सोनिफिकेशन. म्हणजे काय होते, ही जी पोएम आहे ना, ती पर्सोनिफिकेशन अलंकाराचा एक उदाहरण आहे. आता पर्सोनिफिकेशन म्हणजे काय बघा, इथे काय आहे, व्हेन वी रेफर टू इनॅनिमेट ऑब्जेक्ट्स, आयडियाज, इमोशन्स ॲज लिव्हिंग थिंग्स, इट इज अन एक्झाम्पल ऑफ पर्सोनिफिकेशन. हिअर होप इज portrayed as a little bird. Describe it in your own words. Find other examples of personification. म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूला सजीवाप्रमाणे काय करतो, त्याचा रिलेशन करतो. म्हणजे एखाद्या गोष्टीची तुलना आपण एखाद्या निर्जीव गोष्टीची तुलना आपण सजीवासोबत करतो, तेव्हा चेतन गुणोक्ती हा अलंकार तिथे घडून येतो. आणि ह्या कवितेमध्ये होप ही जी आशा आहे ती काय निर्जीव आहे आणि तिला कशाचं रूप दिलेलं आहे, तिला एका पाखराचं रूप दिलेलं आहे. म्हणजे आशेला काय म्हटलेलं आहे, तर एक आशेला पाखरू म्हटलेलं आहे. म्हणजे इथे कोणता उदाहरण घडलेला आहे, म्हणजे कोणता अलंकार इथे घडलेला आहे, तर इथे घडलेला आहे पर्सोनिफिकेशन. जर अशाच प्रकारचे उदाहरण तुमच्या जीवनात घडत असतील तर त्यावर तुम्हाला काय लिहायचे, 3-4 सेंटेन्स मध्ये ते उदाहरणं लिहायचे आहेत. तर तुम्हाला 3-4 उदाहरणं लिहायचे आहेत जे कशाशी रिलेट करतील, पर्सोनिफिकेशन सोबत काय करतील, ते रिलेट करतील. होप इन दिस पोएम इज डिस्क्राइब्ड एज अ बर्ड सिटिंग इन अवर सोल. हिअर होप इज अ नॉन लिव्हिंग थिंग बट इट इज डिस्क्राइब्ड एज अ लिव्हिंग थिंग. होप काय आहे, निर्जीव आहे, परंतु तिला कसं व्यक्त केलेलं आहे, कशाशी तुलना केलेलं आहे, का सजीवाप्रमाणे तुलना केलेलं आहे, सजीवाप्रमाणे दाखवलेलं आहे त्या कवितेमध्ये. आणि सो इट इज द एक्झाम्पल ऑफ पर्सोनिफिकेशन. आणि म्हणून हा कशाचा एक्झाम्पल झालेला आहे, हा पर्सोनिफिकेशनचा एक्झाम्पल झालेला आहे. आता आपण त्यावर काही उदाहरणं बघून घेऊया. पहिला उदाहरण बघा, द ग्रास वॉज डान्सिंग विथ द वाइंड. म्हणजे गवत वाऱ्यासोबत नाचत आहे. नाचणे ही क्रिया कोणाची आहे, सजीवांची आहे, परंतु गवताला नाचण्यासोबत संबोधलेलं आहे. म्हणजे गवताला कसं दाखवलेलं आहे, नाचत असताना दाखवलेलं आहे. म्हणजे ग्रास काय आहे, वाईल्ड सोबत काय करत आहे, नाचत आहे. आणि म्हणून हा उदाहरण काय झालेलं आहे, पर्सोनिफिकेशनचं उदाहरण झालेलं आहे. हिअर डान्सिंग इज द क्वालिटी आर ऍक्शन्स ऑफ पर्सन. ही कोणाची ऍक्टिव्हिटी झाली आहे का, पर्सनची. आणि ती आपण कोणासोबत कम्पेअर केलेला आहे, ग्रासला. इथे नाचणं हा कोणाला दाखवत आहे, ग्रासला दाखवत आहे. म्हणून ग्रास इज द पर्सोनिफाईड ॲज अ पर्सन. म्हणजे सजीवाप्रमाणे तो गवत काय करत आहे, कृती करत आहे असं इथं दाखवलं आहे. आणि हा उदाहरण कशाचं झालेलं आहे, तर हा उदाहरण झालेला आहे पर्सोनिफिकेशनचा. नंतर दुसरा उदाहरण बघा, ट्री वेअर शिवरिंग विथ फिअर वेन दे सा द वुडकटर. म्हणजे इथं काय आहे, झाडं लाकूड तोड्याला पाहून घाबरली. आता घाबरणं हा सुद्धा माणसाचा गुण आहे, परंतु तो गुण कोणामध्ये दाखवलेला आहे, झाडांमध्ये दाखवलेला आहे. इथं काय लिहिलंय बघा, ट्रीज आर गिवन इन द ह्युमन क्वालिटी ऑफ शिवरिंग विथ फिअर. म्हणजे काय, लाकूड तोड्याला पाहून ती झाडं काय घाबरली. म्हणजे घाबरणे हा मानवाचा गुण आहे, परंतु त्याला कोणासोबत कम्पेअर केलेला आहे, झाडासोबत. म्हणून इथे कोणता उदाहरण झालेला आहे, पर्सोनिफिकेशनचा. नंतरचं उदाहरण बघा, द मून वॉज लाफिंग इन द स्काय. चंद्र आकाशामध्ये काय करत आहे, हसत आहे. हसणे हा कोणाचा गुण आहे, मानवाचा आहे, परंतु कोणाला दाखवलेला आहे तिथे हसण्यासोबत, चंद्राला दाखवलेला आहे. हिअर द मून इज गिवन द ह्युमन क्वालिटी ऑफ लाफिंग. हसण्याची जी क्वालिटी आहे किंवा जी गुण आहे तो कोणाला दाखवला, इथे चंद्राला दाखवला आहे. म्हणून इथं कोणता उदाहरण झालेला आहे,
तर एक्झाम्पल ऑफ पर्सोनिफिकेशन झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते होप या कवितेवरचे वर्कशॉप. आता हा पूर्णपणे पाठ संपलेला आहे. यामध्ये आपण चिटचॅट ऍक्टिव्हिटी बघितली, वॉर्मिंग अप बघितलं, मार्जिनल क्वेश्चन बघितलं, कवितेचा भावार्थही समजून घेतला आणि त्यावरचं स्वाध्यायही सोडवून घेतलेला आहे, म्हणजे वर्कशॉप सुद्धा सोडवून घेतलेला आहे. आता आपण पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत नवीन पाठासह. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही माहिती जर हवीशी वाटली, जर कामाची आणि उपयुक्त वाटली तर आपल्या मित्रांना शेअर देखील करा. पुढल्या पाठात पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या पाठासोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.